मला वाटतं अरविंद पुढे सरसावत आहे. नॉन स्ट्राईकला आदेश. अरविंद उत्कृष्ट फलंदाजीचं या ठिकाणी नजारा पेश करत आहे. मागच्या मॅचमध्येच त्यांनी 44 धावा ठोकल्या होत्या कमी चेंडूमध्ये आणि खूप सुंदर अशी फलंदाजी, षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यांच्या या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाहूया आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी किती योगदान देतात ते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आहेत आदेश, हे सुद्धा एक उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. गोलंदाज आहे मंगेश. मंगेश उजव्या एसटीच्या बाजूने मारा करणार आहेत अरविंद यांना. अरविंद तयार आपली बॅट घेऊन चेंडूचा सामना करण्यासाठी. डाव्या हाताने चेंडू हा टाकलेला उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणार हा चेंडू पंच यांचा वाईट घोषित केलेला. या वाईट धाव संख्येबरोबरच धाव संख्या झालेली आहे 1 पितळवाडी संघाची. पुढील चेंडू पुन्हा उजव्या एशीच्या बाजूला पंच वाईट घोषित करत आहेत. या पहिल्या षटकातील पहिलेच 2 चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारे आणि त्यामुळे पंचांना वाईट घोषित करण्यास भाग पाडणारे हे चेंडू आणि त्यामुळे या 2 चेंडूवरचे वाईट घोषित केलेले 2 धावा मिळालेल्या आहेत पितळवाडी यांना. पुन्हा एकदा उजव्या एसटीवर टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन मागे गेलेली आणि 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे. 3 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू 3 धावा. स्ट्राईकसाठी आलेले आहेत ते आदेश. गोलंदाजी मंगेश डाव्या हाताने उजव्या एसटीच्या बाजूने आणि सुंदर पद्धतीने टटवलेला चेंडू हा सीमारेषा पलीकडे. 6 धावा पंचांनी घोषित केलेल्या आहेत. या 6 धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 9. दोन चेंडूमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. 1 षटकार, 1 सिंगल आणि 2 वाईट. तिसरा चेंडू मंगेश यांचा सुंदर पद्धतीने मिड विकेटच्या ठिकाणी तटवलेला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार. 1ही धाव या ठिकाणी मिळालेली नाही आहे. निर्धाव चेंडू हा, त्यामुळे धावसंख्या आहे तीच 9. 3 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू मंगेश आपल्या डाव्या हाताने मारा करणार आहेत आदेश यांना. उजव्या एसटीच्या बाजूने आदेश तयार फळी घेऊन आणि सुंदर चेंडू पॉईंटच्या दिशेला तटवलेला आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागेल आदेशांना. धावसंख्या झालेली आहे 10. 10 चेंडू 10 धावा झालेले आहेत. पुढचा चेंडू मंगेश यांचा. फलंदाज तयार. फुल टॉस चेंडू आणि सरळ दिशेने तटवलेला आहे सीमारेषे पलीकडे जाणारा चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय काय आहे तो. 4 धावा पंचांचा निर्णय. 4 धावा. या 4 धावेबरोबरच धावसंख्या झालेली आहे 14. शेवटचा चेंडू शिल्लक मंगेश यांचं. 5 चेंडूमध्ये 14 धावा दिलेल्या आहेत. त्यामध्ये 2 अतिरिक्त 12 फळीतून 2 अतिरिक्त अशा 14 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू मंगेश यांचा सुंदर पद्धतीने स्क्वेअर लेगला तटवलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. थोडंसं
थ्रो वाईट दिशेला टाकलेला, परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने कव्हर केला होता, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 15. एक षटक 15 धावा. बिन गडीबाद एक षटक 15 धावा. काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी यांची धावसंख्या सुरुवात चांगली मिळालेली आहे. 4 षटकांचा हा पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे. त्यानंतर अरविंद स्ट्राईकला आहेत. विशाल आपली गोलंदाजीचा पहिला चेंडू घेऊन उजव्या हाताने मारा केलेला आहे अरविंद यांना आणि मिड विकेटच्या दिशेला तटवलेला आहे, परंतु हा झेल या ठिकाणी घेता आलेला नाही आहे त्या खेळाडूला आणि या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये अरविंद यांना यश आलेलं आहे. खूपच सुंदर असा झेल त्या ठिकाणी आला होता, परंतु दोन्ही हातांच्या गॅपमधून हा सुटलेला आहे. मी मगाशीच बोलून गेलो होतो, टेक द कॅच आणि विन द मॅच हा फॉर्म्युला जर प्रत्येक खेळाडूने प्रत्येक क्षेत्ररक्षकाने अपनावला तर मॅच जिंकायला वेळ लागत नाही, परंतु जर मॅच कॅच सुटली तर तो फलंदाज किती षटकार मारू शकेल याचं काहीही नेम सांगू शकत नाही. साहिल, पुढचं जे संघ आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करूया. खरं तर नेक्स्ट मॅचेसमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये टीम्स वेळेवर उपस्थित राहणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. याच व्यासपीठावर पुन्हा एकदा आशिषजी घाडगे यांचं शुभागमन आम्हाला पाहायला मिळतं, त्यांचंही आपण स्वागत करूया. पॉईंटच्या दिशेने टटवलेला चेंडू अरविंद यांच्याकडून 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या 2 धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 19. कडक स्ट्रोक ऑन ड्राईव्ह केलाय, 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. फिल्डर नव्हते. खरं तर मी म्हणेन ना, फिल्डरला चॅलेंज करणारा हा चौकार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला अरविंद, आणि अरविंदच्या बॅटमधनं अजून एक तडाखेबंद हा चौकार. खतरनाक अगदी आपण पाहिलं तर त्याची बॅटिंग जी आपण पाहिली ना तर एक्सप्लोजिव्ह आहे. ॲडव्हान्टेज त्यानं घेतला, ऑन ड्राईव्हचा पुढ्यात टाकलेला बॉल चौकारामध्ये त्यानं कन्वर्ट केला आणि मॅचमध्ये महत्त्वाचा सामना आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होईल. सुंदर चेंडू, फलंदाजाला काहीच या ठिकाणी समजलेला नाही. उसळी घेणारा हा चेंडू अरविंद तटवण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे बीट झालेले आहेत. निर्धाव चेंडू टाकण्यात गोलंदाजाला यश आलेलं आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा जरी प्रयत्न झाला, प्रयत्न यशस्वी होईल असं नाहीये. बॉल हवेमध्ये प्रयत्न होईल. कमिटमेंट बघा विकेट किपरची, जिथे आपण पाहतो की स्वतःला झोकावून दिला आणि हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कमिटमेंट, क्रिकेटमध्ये तुमचे एफर्ट्स, या सर्व काही गोष्टींना फार 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 महत्त्व आहे. तिथूनच पुढे मात्र नक्कीच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व तुमची ओळख घेईल. अर्थातच स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय माऊली प्रसाद इव्हेंट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून, जिथे प्रत्येक एक घडामोड जे मैदानाच्या आतमध्ये एक घटना होतीये, एक चेंडू, एक धाव, एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो. आणि म्हणूनच ही काय प्रत्येक धावेचं महत्त्व आहे, प्रत्येक चेंडूचं महत्त्व आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू उंचावरून पुन्हा तटवण्याचा प्रयत्न, परंतु स्लिपच्या दिशेला बॅटची कडा लागून गेलेली आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. नितेश साहेब, आपण बरोबर म्हटलात की प्रत्येक चेंडू हा उंचावरून मारावाच असं नाही. चेंडू कोणत्या लेंथवर आहे त्या पद्धतीने आपलं खेळ करणंही खूप गरजेचं असतं. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो एकूण धावसंख्या 25. आणि जर का असं असतं तर कदाचित क्रिस गेलच्या बॅटमधनं 10,000 धावा आल्या असत्या. बरोबर आहे. आणि अगदी षटकार चौकारांमध्ये, परंतु आता खेळ थोडा बदललाय, जिथे आपण पाहतो की षटकार चौकार मारले की मग रसिक प्रेक्षकांना टाळ्या सिट्ट्या वाजवायला मजा येते आणि क्रिकेटचा एक वेगळा आनंद घेता येतो. कारण हे छोटं फॉर्मॅट आहे, शॉर्ट फॉर्मॅट आहे.
पूर्वी खरं तर टेस्ट क्रिकेट असायचं, खेळामध्ये बदल झाला, मग 60 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळाले, 60 नंतर 50 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर T20 फॉर्मॅट जेव्हापासून आलाय खेळाचं खरं तर ग्लॅमर हे भरपूर वाढत चाललंय ना. आता मात्र 100 बॉलच्या स्पर्धा आपण पाहत असतो, T10 आपण पाहत असतो आणि असे वेगवेगळे बदल खेळामध्ये होत असतात. परंतु आपला हा जो खेळ आहे 4 षटकांचा, 3 षटकांचा, कधी 5, कधी 6 अशा स्पर्धांमध्ये खरं तर रसिक प्रेक्षक एक्सपेक्ट करत असतात की षटकार चौकार येतील, कारण षटकार चौकार पाहण्याची एक वेगळी मजा आहे. बरोबर आहे. षटकार आला की प्रेक्षकांच्या आपोआप हात टाळ्याच्या स्वरूपात झुळले जातात. पुन्हा हात तटवण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि हा षटकार चौकारांचाच खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. फलंदाज षटकार केव्हा ठोकतो आणि षटकार ठोकल्याबरोबर त्या टाळ्यांचा कडकडाट आज मैदानामध्ये चारी बाजूने गुंजत असतो आणि त्याने फलंदाजाला जो स्फूर्ती मिळते. पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाजूने सुंदर पद्धतीने मिडॉनच्या दिशेला उंचावर तटवलेला, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सोडलेला. या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत फलंदाजाला. या 2 धावेबरोबरच धावसंख्या वाढत आहे. 28. 2 चेंडू झालेले आहेत, 28 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू डाव्या यष्टीच्या बाजूने खूपच सुंदर पद्धतीने मिड ऑफच्या दिशेला तटवलेला चेंडू आणि हा पुन्हा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चुकी, त्यांना झेल घेता आलेला नाही आहे आणि हा ओव्हर थ्रोचा एक रन्स या ठिकाणी मिळालेले आहे. 1 धाव मिळालेली आहे. बरं, या चेंडूवर 2 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या वाढत आहे 30वर. मला वाटतं जिथून सुरुवात झालेली आहे तिथून हा 3रा झेल या ठिकाणी सुटलेला आहे आणि त्यामुळेच गडीही बाद करता आलेला नाही आहे. पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या दिशेला तटवलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढत आहे 31. 4 चेंडूमध्ये 31 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 3ऱ्या षटकातील 4 चेंडू, धावसंख्या आहे 31, बिनबाद 31 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी दोन्ही फलंदाजीची सुरू आहे. काहीशा चुका झालेल्या आहेत, परंतु आणि हा खूपच सुंदर मिडॉनच्या डोक्यावरून तटवलेला चेंडू. नक्कीच पंचांचा निर्णय 6 धावांचा असेल आणि या 6 धावेबरोबरच धावसंख्या वाढत आहे 37. 3ऱ्या षटकातील हा 5वा चेंडू होता आणि या 5व्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे आणि पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज तयार आहे. कालकाई क्रीडा मंडळ पितळवाडी उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 37 धावावरती पोहोचलेले आहेत आणि हा डाव्या यष्टीच्या बाजूचा चेंडू वाईट घोषित केला. पंच खूपच बाहेर गेलेला हा चेंडू. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला विनोद आणि सचिन सर पाहायला मिळतात. या दोन्ही पंचांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर आमचे ऑफिशियल पंच लंच ब्रेकमध्ये आहेत आणि हा बॉल कडक फटका, बॅटचा फोर्स, स्टील डस्टर्स, हिटची पोझिशन, आय कोऑर्डिनेशन आणि त्यानंतर चेंडूवरची नजर, बॉलला मिडल केला आणि षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. रणसंख्या पोहोचली तब्बल 44 वर. 44 फन रन. खरं तर मैदानाच्या आतमध्ये 2 सख्खे बंधू खरं तर एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट करताना पाहायला मिळते आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट, ज्याला आपण म्हणतो ना की हा एकमेकांना सहाय्य करून, कॉम्प्लिमेंट करून, कोऑपरेट करून खेळला जाणारा हा सांघिक खेळ आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त अनबिटन ॲज ऑफ नाव 44 ही पार्टनरशिप बिल्ड करत असताना एकूण धावसंख्येचा आलेख. महत्त्वाची मॅच आहे, सेमीफायनलचा सामना. जो जिंकेल तो किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल की काय, असा इतका महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये बॉलर्स नेम
सुमित. डाव्या इष्टीच्या बाजूने उजव्या हाताने मारा करणारा चेंडू हा शॉर्ट मिड विकेटच्या ठिकाणी थांबलेला हा चेंडू एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. चला नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही दोन्ही टीम्स गावदेवी जनिनी माता चरी आणि भैरवनाथ वॉरियर्स टीम खडकवणे झाली ना अजून. चला टीम घागरकोट आणि रानवाडी ब्रदर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला करायचं टॉस. सामना महत्वाचा आहे. मॅच मध्ये दोन्ही टीम्सला जिंकायचं आहे. पुढचा चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू एका धावेवर समाधान मानावं लागेल. आदेशांच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 46. दोन्ही सख्खे भाऊ आज ओपनिंग फलंदाजी या ठिकाणी करताना खरोखरच खूप समाधान असं वाटतं. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट घोषित केला आहे. पंच यांनी धावसंख्या वाढत आहे 47. आणि जेव्हा दोन भाऊ एकत्र खेळत असतात ना तेव्हा टीमला विजयाच्या आशा जास्त पल्लवित करत असतात. पुढचा चेंडू आणि हा अरविंदचा कट लागून गेलेला चेंडू. अरविंद कीपर मंगेश यांच्या हातामध्ये गेलेला हा झेल आणि मंगेशने कोणतीही चूक केलेली नाही. मागील 3 झेल सोडल्या होत्या परंतु मंगेशने उत्कृष्ट पद्धतीने हा झेल घेतलेला आहे. अरविंद यांचं फलंदाजीचे कारकीर्द आताच्या मॅचमध्ये संपुष्टात आलेलं आहे. अरविंद यांनी खूप सुंदर असं फलंदाजी केले. 13 बॉलमध्ये 21 धावा त्यांनी केलेल्या आहेत 2 चौकारांशी. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अरुण. स्ट्राईक घेणार आहेत. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा करणार आहे उजव्या इष्टीच्या बाजूने अरुण यांना ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू परंतु उत्कृष्टरित्या असं ते त्यांनी ढकललेला आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी मिळेल. या 1 धावेबरोबरच धावसंख्या वाढत आहे 48. 48 धावा. पुढचा चेंडू. एक बंधू गेल्यानंतर दुसरे बंधू आपल्या संघासाठी काय करतात ते पाहूया. आणि अखोट टप्प्याचा चेंडू तटवण्याचा प्रयत्न पंच यांनी वाईट घोषित केलेला आहे. डिस्कस करतोय वाईट दिलाय ना दिलाय पण डिस्कस करतात तर यानंतर होणारा सामना आहे आई गावदेवी घागरकोंड आणि बाळूमामा सुर्वे रानवडे ब्रदर्स. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इनिंग संपायच्या अगोदर टॉस होणार आहे. वाईटचं डिसिजन काय झालं पंचांनी कळवावं जरा. वाईट आहे. या वाईट बरोबरच धावसंख्या झालेली आहे 49. पाचवा चेंडू आणि उजव्या इशीच्या खूपच बाहेर जाणारा आणि पंच यांचा वाईट घोषित केलेला चेंडू. या वाईट बरोबरच 50चा आकडा गाठलेला आहे. पितळवाडी संघाने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुढचा चेंडू उजव्या हाताने मारा करणार आहे डाव्या इष्टीच्या बाजूने. फलंदाज तयार. सुंदर पद्धतीने तटवलेला आहे परंतु
गोलंदाजाच्या जवळच बॉल थांबलेला आहे आणि 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे. या 1 धावेबरोबरच धावसंख्या वाढत आहे 51-51. या षटकातील शेवटचा चेंडू. अरुण तयार आणि सुंदर उंचावर तटवलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण झालेली आहेत. 3री धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. 3री धाव ही पूर्ण झालेली आहे आणि पंचांनी 4 घोषित केलेले आहे या ठिकाणी. आणि फलंदाज पळत राहिलेले आहेत. मला वाटतं पळून 4 धावा काढूया आणि सीमारेषे पलीकडचे 4 धावा, अशा 8 धावा आपल्याला मिळणार नाही आहेत. सीमारेषे पलीकडे फक्त 4च मिळणार आहेत. मैदानात कितीही धावला तरी 4च धावा असतात. धावसंख्या झालेली आहे 55. या विजयासाठी फक्त 56 धावांची आवश्यकता. टॉस उडवण्यासाठी कृपया आई गावदेवी घागरकोंड आणि बाळूमामा सुर्वे रानवडी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. यानंतर समालोचन करण्यासाठी माननीय नितेश भोईर साहेब नवी मुंबई या ठिकाणी आपल्या संपर्कात येणार आहेत. त्यांचा गोड मधुर आवाज आपल्या कानावर पडणार आहे आणि खूपच उत्कृष्ट असं त्यांचं समालोचन या ठिकाणी मी ऐकलेलं आहे. तरी चांगल्या पद्धतीने ते समालोचन करत आहेत आणि त्यांचा आवाज आपण पुढे ऐकूया. धन्यवाद. अनिलजी मोरे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा टॉस करतो. नेक्स्ट मॅचमध्ये 2 टीम्स ज्या आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकाचा सामना. टॉस जिंकलाय घागरकोंड या टीमनं. संपूर्ण स्क्वॉड आपण लवकर रेडी ठेवा आणि जशी मॅच संपेल तसं आपण मैदानामध्ये आगेकूच करा. घड्याळामध्ये बरोबर 3 वाजायला आले. 2:57 झालेत. अशा परिस्थितीमध्ये मनमोहक असं वातावरण, सुंदर अशा या वातावरणामध्ये खेळ सुरू असताना पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 55 आणि 56 धावांचं एक टार्गेट इथं मात्र सेट झालंय. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं, आज या खेळाला आपण सुरुवात केली प्रारंभी, तेव्हा मात्र 56 धावांचं एक टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच टार्गेट पुन्हा आपण या मॅचमध्ये पाहतोय. अर्थातच या मॅचमध्ये या धावा काढायची असतील तर मात्र चांगली रणनीती, चांगली प्लॅनिंग, चांगली स्ट्रॅटेजी आणि चांगलं एक्झिक्युशन तुम्हाला करावं लागेल. आज ऐतिहासिक दिवस आहे 15 ऑगस्ट 2025 स्वतंत्र भारताचा खरं तर 79वा स्वातंत्र्य दिन. अर्थातच पुन्हा एकदा आपण सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. किती आक्रोश तो झाला होता, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा कुठे स्वातंत्र्य दिन उदयास आला. आणि मित्रांनो, आजचा दिवस हा फक्त आपल्या खेळाचा दिवस नाही आहे, हा आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव आहे, भारताच्या गर्वाचा सोहळा आहे. 15 ऑगस्ट तो दिवस जेव्हा 78 वर्षापूर्वी आपल्या देशानं स्वातंत्र्याची पहाट पाहिली. आज खरं तर आपल्या हातात बॅट, आपल्या हातात जो चेंडू आहे, पण त्या दिवशी स्वातंत्र्यवीरांच्या खरं तर हातात होती ती म्हणजेच तिरंगी ध्वजाची पताका आणि खरं तर भारताच्या स्वातंत्र्याचा खरं तर स्वप्नांचा ज्वालामुखी. म्हणूनच की काय, आज खरं तर तुम्ही आम्ही सर्वच भारतीय म्हणून मात्र नक्कीच हे आज फ्रीडम, स्वातंत्र्य उपभोगतोय. हे संपूर्ण श्रेय जाईल ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज त्या सर्वच शूरवीर, खरं तर मी म्हणेन सर्वच देशसेवकांना आपण पुन्हा एकदा मानाचा मुजरा करूया, मानवंदना देऊया. जाऊया थेट क्रीडांगणाकडे, जिथे आपण पाहताय आई जननी माता चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेच्या निमित्तानं आज या सेमीफायनलच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण जरूर पाहता. या व्यासपीठावर मात्र नक्कीच भरपूर चर्चा सुरू आहे. आम्ही व्यासपीठावर ज्या गप्पा गोष्टी चालू आहेत त्यांना आम्ही विनंती करू सर्वांनाच की आपण आवाजाची फ्रिक्वेन्सी थोडी कमी ठेवा, जेणेकरून आमचे गुणलेखक, आमची लाईव्ह टेक्निकल टीम, आमचे समालोचन कक्ष यांना डिस्टर्ब होणार नाही. पोलादपूरचं क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. आमच्या समवेत खरं तर समरभूमी तुर्भे इथून मात्र आमचे दिनेशजी घोलप सरांचं खरं तर मगाशी समालोचन आपण ऐकलं, त्यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. खरे पाहता दिनेश सर, पोलादपूर तालुका म्हटलं की मग 6 विभाग, कापडे, कामथे, ढवले, कोंडवी, लोहार आणि देवले. पोलादपूर म्हटलं की मग क्रिकेटची भव्यता, पोलादपूर म्हटलं की मग क्रिकेटची दिव्यता, क्रिकेटची कल्पकता, क्रिकेटची प्रगल्भता, क्रिकेटमध्ये नवीन निर्मिती, क्रिकेटमध्ये काहीसं नवीन, काहीसं इनोव्हेशन, याला फार महत्त्व आहे. आणि म्हणूनच की काय, काहीतरी नवीन करण्याची धडपड नेहमीच या असोसिएशनने केली. आपण चर्चा करतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर. आणि खरे पाहता सर्व रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा म्हणजेच आई जननी माता चषक 2025.
सर बॅटिंग टीम तुमचा 12 मॅन आमच्याकडे आलेला नाहीये. नावे अपडेट होत नाहीयेत. निखिल सकपाल आणि त्याच्या समवेत सूरज आलेत. महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यात वसलेला पोलादपूर तालुका तसं पाहायला गेलं तर मात्र कोकण आणि घाट यांना जोडणारा महत्त्वाचा घटक म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला तो पोलादपूर तालुका. आज त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करतोय. पोलादपूर म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि आज संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली दृष्टिक्षेप टाकला तर मात्र आपल्याला पाहायला मिळेल की निसर्गाच्या सानिध्यात हेही मैदान आहे आणि बसण्यासाठी स्टँड सुद्धा आहेत रसिक प्रेक्षकांना. पाहूया या मॅचला आपण कसं एन्जॉय करतोय. 56 धावांचं टार्गेट आहे. सलामीला आलाय तो फायर पॉवर बॅट्समन मिस्टर निखिल सकपाल. पहिलाच बॉल सबमरीन गती मती वेद काय रन अप आहे गोलंदाजाचा. आदेशनं पहिला आदेश दिलाय. फलंदाजाला ठणकावून सांगितले सहजासहजी या धावा आम्ही काढून देऊ येणार नाहीये. पाहूया मैदानाच्या आतमध्ये प्रतिक्रमण प्रतिवार आक्रमण काउंटर अटॅक होईल का. निखिल सकपाल हा लोअर फुलटॉस बॉल फ्लिक केला. बॉल गेला ऑन साइडला डिपीट विकेट मध्ये फॉरवर्ड येथील फिल्डर बॉल गवताच्या गालीच्या मध्ये थांबलाय. बॉलला उचलला फेकून देईल तोवर मात्र ही एकदा पाहायला मिळतीये. सूरजनं मागच्या मॅच मध्ये इम्प्रेस केलाय. सूरजच्या मॅच मधील पहिल्याच बॉलवर आलेला तो षटकार 2 षटकाराच्या साह्याने त्यानं दिलेलं ते बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आजही मॅच मध्ये मात्र महत्त्वाची भूमिका. फ्रंटलाईन बॅट्समन म्हणून त्याच्याकडे मात्र नक्कीच सर्वांचं लक्ष असणार आहे. सूरज पार्टे निखिल सकपाल ही सलामीची पहिली जोडी. आदेश आलेत गोलंदाजी मार्कवर राईट अबाउट द विकेट. झुलेलाल मंदिर गणपती टेम्पल कडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. हॅलो फुल टॉस बॉल फुल टॉस नव्हे तर मी म्हणेन यॉर्क घेतलाय. इम्प्रोवाइज करायचं होतं. हाऊ इज दॅट इज ऑफ हिल ऑफ हिल ऑफ हिल अँड अंपायर रेज द फिंगर अँड बॅट्समन आउट. ओ हो काय घडलं एक्झॅक्टली मॅच मध्ये. बॅट्समन इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज व्हाईल रनिंग बिटवीन द विकेट व्हाईल रिटर्निंग द क्रीज. ओ हो ही चूक नव्हे तर मी म्हणेन दिस इज लिटल ब्लंडर. फलंदाज बाद सुंठी वाचून खोकला गेला की काय असंच काहीसं सेलिब्रेशन बिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं गोलंदाज आदेशनं. ज्या पद्धतीने विकेट किपरकडे चेंडू फेकला विकेट किपरनं बेल्स डिसलॉच केला आणि क्रिकेटमध्ये एका चेंडूचं एका धावेचं एका घटनेचं फार 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 महत्व आहे. आणि का महत्व आहे कारण त्याचं असं की प्रत्येक चेंडू काही ना काही खरं तर मी म्हणेन इन्फॉर्मेशन कॅरी करत असतो. विजयासाठी उत्सुक दोन्ही संघ आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल फायनलमध्ये थेट क्वालिफाय होईल आणि किमान एका बक्षिसाला पात्र ठरणाऱ्या या मॅचमध्ये दोन्ही टीम्सना जिंकायचे आहे. विजयाचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर मात्र कशा पद्धतीनं प्रेशरला हाताळतील दबाव आणि दबाव जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 बॅट्समन गेलेत. काळ्या रंगाची जर्सी आणि काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट त्यानं परिधान केली आहे. नाव आहे विशाल. तो आहे खुंखार फलंदाज. पहिलाच बॉल यॉर्क हाताळलाय. एक धाव मिळणार दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. कुठेही घाई नाही गडबड नाही. निखिल सकपाल आणि खरं तर विशाल हे 2 फलंदाज आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे की काय मला असं वाटतं की दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. षटकार चौकार ते ठोकू शकतात. मॅचमध्ये कोणत्याही क्षणाला कमबॅक करू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन आत्तापर्यंत जी धावसंख्या झाली ती 2 एकूण काढायचे ते 56 अजूनही 54. दिल्ली अभी बहुत दूर आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे. मॅचमध्ये कमबॅक करून द्यावा लागेल. मॅचमध्ये पुनरागमन करून द्यावं लागेल ते निखिल सकपाल आणि विशाल या दोन्ही फलंदाजांना. आदेश आडव्या पट्ट्याने बॉल सरळ समांतर रेषेमध्ये खेळून काढला. फिल्डर आहेत साच पडतील बॉलला अडवतील तोवर फेकून देतील तोवर मात्र ही एक धाव अंकित होत असताना 1 धावसंख्या हळूहळू पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावर 1-3 अशी धावसंख्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना फ्रंट लाईन गोलंदाज कसा असायला हवा त्याचं ज्वलंत जिवंत मूर्तिमंत उदाहरण सेट करतोय. स्वतः कॅप्टननं त्याच्यावर दाखवलेला तो विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवत असताना आतापर्यंत त्यानं फेकले गेलेले 5 चेंडू. शेवटचा बॉल येईल का षटकार येईल का चौकार की मिळेल अजून एक विकेट. ओहो असा हा क्रिकेट क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये सिलेब्रेशन अँड सिलेब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेत भाऊ 11 टीम उमरखोंड आणि पार्टी कोंड या टीमला मिळालाय हा दुसरा धक्का. दे धक्का.
क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. टीम संकटात आहे आणि हीच ती संकट जी जुन्या खेळाडूंना नवीन ओळख देतात आणि उभरत्या खेळाडूंना स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करून देतात. वादळ आलंय खरं तर मी म्हणेन, परंतु त्या वादळाला शमवण्यासाठी फलंदाजांना प्रतिक्रमण करावं लागेल. संकटात आहे टीम, परंतु खंबीर उभं राहून निखिल सकपालला आपली गुणवत्ता, आपलं पोटेन्शियल, आपली कॅलिबर, आपल्याकडे असलेलं खेळातला अनुभव मात्र त्याला सादर करावा लागेल. कारण पाठीमागे लागलेली संकटच आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवित असतात. पाहूया लीड करतील का निखिलला, लीड करतील का नुकताच आलेला फलंदाज सुमितला, त्यांना थांबवतील का. षटक क्रमांक 2 मागचा मॅचचा इकॉनॉमिकल स्पेल फेकणारा गोलंदाज मिस्टर दिनेश ऑन टू दी बॉलिंग मार्क. गोलंदाजीच्या बोहल्यावर संघ अडचणीत आहे. थोडा बॅकफुटवर गेलाय, डगआउट थोडंसं त्रस्त वाटतंय. खेळाडूंच्या चेहऱ्यावर थोडासा दबाव दिसतोय. हा त्रास व्हायला हवा, कारण फक्त त्रास जाणीव करून देऊ शकतो की आपण कुठे चुकलोय, आपण काय चुकलोय. त्रास जर झालाच नाही तर मात्र खेळाडू प्रगती करू शकत नाही. इथे मात्र या वेदना खेळाडूंना घडवत असतात, त्यांना मानसिकदृष्ट्या परिपक्व बनवत असतात आणि म्हणूनच की काय या वेदना गरजेचं आहेत खेळाडूला परिपक्व बनवण्यासाठी. षटकार मारण्याचा प्रयत्न झाला, तिथे मात्र बॉल फसलाय. धावा मिळाल्या 2 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ते आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावर. अजून 51 काढायचे, 56 धावांचं टार्गेट आहे. अशा परिस्थितीमध्ये आक्रमण तुम्हाला करावं लागेल, इथे पर्याय नाहीये. कठोर परिश्रम तुम्हाला शक्तिशाली योद्धा बनवतं आणि खरं तर मी म्हणा शक्तीचं प्रदर्शन आता करावं लागेल निखिलला. पहिला बॉल, यावेळेला मात्र आडव्या पट्ट्यानं बॉल हवेमध्ये, फिल्डरला चकवून त्याला हुलकावणी देऊन बॉल गेला ऑन साईडला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येईल. हा खरं तर षटकार नव्हे, मॅच मध्ये आम्ही आहोत हे सांगणारा, ठणकावून सांगणारा षटकार आणि षटकारांना धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावर. 16 चेंडू आणि अजूनही 45 धावा असं टार्गेट अजूनही आहे. 11 धावा, कॅप्टन गेलेत गोलंदाजाकडे, त्याला थोडासा आत्मविश्वास देण्याचा ते प्रयत्न करत, त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला सांगितलं नो वरीज, एक आलाय, दुसऱ्या बॉलवर तूही पुनरागमन करू शकतो. आपण मॅच मध्ये आहोत, मोमेंटम आपल्या टीमकडे, त्यामुळे तू संयम ढासळू देऊ नकोस. हेच काहीसा आत्मविश्वास देतो आणि आत्मविश्वास दिसला तो खरं तर या गोलंदाजाकडे, या कॅप्टनकडे सुद्धा दिसलाय. कमबॅक करून देईल का दिनेश? यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह करायचा होता, यावेळेला कमबॅक केलाय. सुपर्ब, परिस्थिती गंभीर आहे परंतु खंबीर उभे राहिलेत निखिल सकपाल आणि त्याच्या सोबत सुमित. दोन्ही फलंदाजांना तग धरून उभं राहावं लागेल, शेवटपर्यंत लढावं लागेल, झुंज द्यावे लागेल. चॅलेंजिंग आहे, थोडंसं चॅलेंज आहे. कमी चेंडू आणि जास्त धावा, प्रत्येक चेंडू मागे चौकाराची गरज आहे. षटकार आले तर मॅच मध्ये मजा येईल, कमबॅक येईल. ओ आलाय का बॉल हवेमध्ये, फिल्डर झेल टिपतील का? आय विल टेक इट इज द कॉल अँड द कॅच इज टेकन. काय सांगतोय? इफ यू स्मेल व्हॉट द रॉक इज कुकिंग. ते WWE मध्ये होते बघा. नाही, मैत्रीचे ऋणानुबंध करण्यासाठीच असतं ते क्रिकेट. खरं तर नजरेला नजर भिडणार आणि मॅच संपली की हीच नजर एकमेकांना खरं तर हस्तांदोलन करूनच मैदानाचा निरोप घेणार. जे जिंकणार त्यांना आपण देणार कौतुकाची आणि शाबासकीची थाप, जे पराभूत होणार त्यांना आपण देणार पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. कारण क्रिकेट आणि पोलादपूरचं इस्पेशली सह्याद्रीचं क्रिकेट हे न थांबणारं क्रिकेट आहे. या गोष्टीची आपण जरूर चर्चा करतोय. अनिलजी मोरे आमच्या समेत असताना मात्र आम्हाला एक वेगळी ऊर्जा असते, आम्ही नक्कीच या गोष्टीची नेहमी चर्चा करतो. आणि आज जर का आपण बघितलं अनिलजी, अशी खुन्नस आणि खरं तर या पठ्ठ्यानं ज्या पद्धतीनं मांडी थोपटली ना, मातीतला हा खेळ पुन्हा एकदा मात्र नक्कीच डोळ्यासमोर आला आणि चांगलं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये रिव्हेंज असावा, क्रिकेटमध्ये खुन्नस असावी, क्रिकेटमध्ये ॲग्रेशन नसेल, ॲग्रेशन शिवाय क्रिकेटच नाही आहे. म्हणूनच आपण एन्जॉय केलं शोएब अख्तरला, आपण एन्जॉय केलं मिचेल स्टार्कला आणि आपण एन्जॉय करतोय रोहित शर्माला सुद्धा. ओ बॅटचा एज, बॉल गेला मागच्या बाजूला, विकेट कीपरला चकवून बॉल गेला फ्लाय स्लिप रिजन मध्ये. हो इथे मात्र कोणी नाही, बॉल स्वतः विकेट कीपर घेऊन आलाय. एक तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बा. ते असं असतं ना, घर फिरलं की घराचे वासे फिरतात, ते असं आहे.
पहिले फलंदाज लवकर बाद झाले. आता खूप मोठा अडथळा निर्माण झालाय आणि आता फिल्डिंग करणारी टीम मात्र जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब करते. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे जर का आपण बघितलं ना तर मला असं वाटतं की सर्वच कुस्तीपट्टू आहेत. बघा इकडे कॅप्टन आहेत मिड विकेटमध्ये, पुन्हा एकदा निखिल, त्याच्यानंतर डीप मिड विकेटमध्ये तिकडे आहेत रोहित, त्याच्यानंतर विकेट किपरचं जर का बॉडी लँग्वेज बघितलं अरविंदचं तर तो स्वतः खरं तर मातीतलाच खेळाडू वाटते. कारण ज्या पद्धतीने त्याचं फिटनेस आहे, परमिटेशन कॉम्बिनेशन आहे, क्रिकेटला किंबहुना कोणत्याही खेळामध्ये ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुमच्याकडे कसं फिटनेस असायला हवं याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजेच अरविंद, ज्याच्याकडे खरं तर मी म्हणेन चपलता आहे, चाणाक्षता आहे, हुशारी आहे, तरबेज आहे, फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ना, जी ग्लेन मॅक्सवेलकडे आपण पाहतो, जी विराट कोहलीकडे एका स्टँडर्डनं आपण पाहत असतो, जी त्या अगोदर आपण जॉन्टी रोड्सकडे पाहिली, हर्षल गिब्सकडे आपण पाहिले, भारतीय संघाचं सुरेश रैना, युवराज सिंग असेल, अशा अनेक, मोहम्मद अझरुद्दीन असतील, अलीकडे जर का आपण गेलो तर मात्र अनेक अशी उदाहरणं आपल्याला देता येतील. परंतु क्रिकेटमध्ये फिटनेसला फार 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 महत्त्व आहे. जितकं फिटनेसचं स्टँडर्ड तितकंच तुमचं खेळाचं स्टँडर्ड, हेच आपल्याला काहीसं गमक पाहायला मिळतं. आणि म्हणूनच फिल्ड करणारी टीमना खरं तर मी म्हणेन विजयाच्या उंबरठ्यावर जवळ त्यांचं विजयाचं मार्गक्रमण मात्र इथून पुढे आता मात्र सुरू झालंय. जिंकण्यासाठी अजूनही मोठं टार्गेट आहे, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावा. अजून कुणी जिंकलेलं नाहीये, परंतु कठीण आव्हान आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. त्यांनाही सांगूया खरं तर युद्धामध्ये आणि मैदानाच्या क्रीडांगणामध्ये पुन्हा संधी मिळणार आहे, परंतु तुम्ही हार मानू नका. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. 12 चेंडू आणि 43 धावा. 12 चेंडू 43 धावा. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कठीण आहे. कठीण टार्गेटला आव्हान आला मात्र नक्कीच मी म्हणेन समर्पक खेळ तुम्हाला करावा लागेल. अजूनही वेल गेलेली नाहीये. पाहूया काय घडते. 12 गेंदे. यावेळेला टॅप केलं बॉल. फिल्डर आहेत त्याला हुलकावणी देत बॉल गेलाय स्वीपर कव्हर शॉटमध्ये. एकच जा मिळणार. 1 धावसंख्येला पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळतील 14 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या समवेत IPL ISPL सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, T20 इंडिया वर्सेस इंग्लंड अशा आंतरराष्ट्रीय मॅचेस कव्हर करणाऱ्या खरं तर गुणलेखिका अस्मिता मोरे यांचे खरं तर मी म्हणेन गुणसंख्या लेखन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे मनापासून कौतुक. ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द रिच. पंच आमच्याकडे टर्न करतील. सचिन सर आम्हाला अपडेट करतात. दॅट शुड बी वाईट बॉल कॉल. 1 मोर ॲडेड इनटू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 15. धावा कशाही येऊ द्या, बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं वेलकम असणार आहे. धावा आल्या पाहिजेत. मॅचमध्ये अनिल मोरे सर सामना कसा असावा जर का तुम्हाला आम्ही विचारलं तर तुम्ही सांगणार की मॅच आहे, क्लोज एन्काउंटर पाहिजे, मॅचमध्ये रंगत पाहिजे, सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत गेला पाहिजे, 1 चेंडू 1, 1 चेंडू 4, 1 चेंडू 2 अशा धावा आल्या पाहिजेत. म्हणजे मॅचमध्ये प्रत्येकाला मॅच जी हवी आहे ना ही कडक आणि तापलेली मॅच पाहिजे. म्हणजे काय तर सामना चित्तथरारक हवा. सामना चित्तथरारक असला की त्या सामन्यामधील दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना टाळ्या आणि सिट्ट्यांची शाबासकी मिळते. रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करत असतात. आणि म्हणूनच की काय खरे पाहता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जरूर थोडी चर्चा करू. मॅचेस ह्या नेहमीच हाय व्होल्टेज झाल्या पाहिजे. वन साईड मॅचेस कोणाला आवडत नाही. वन साईड करतं प्रेमी कोणाला आवडत नाही. अर्थातच वन साईड प्रेममध्ये एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे आपण कधीच हारत नाही. बरोबर ना. तिचं लग्न जरी झालं तरी आपण हारत नाही. ऑफकोर्स वी विल कॉन्सन्ट्रेट ऑन द गेम. थोडंसं आपण डिस्ट्रॅक्शन केलं कारण अनेक युवक पाठीमागे बघितलं काय चाललंय दादांचं. आम्हाला आठवण आली तीची. शाळेमध्ये काय केलं होतं गडबड गोंधळ, कॉलेजमध्ये जे काही घडलं, अशा अनेक गोष्टी. पाऊस आणि हा खरं तर हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 18. अजूनही जिंकण्यासाठी धावा आणि चेंडूंचं अंतर जर का आपण पाहिलं तर 10 चेंडू 38 धावा. 10 चेंडू 38 धावा. ओव्हर द विकेट ना नेक्स्ट बॉल. श्री आले तो ड्राईव्ह क्लासिकल फटका. नजाकत, टायमिंग, प्रॉपर एक्झिक्युशन आणि क्लासिकल स्ट्रोक. या फटक्यामध्ये होतं क्रिकेटचं सौंदर्य, या फटक्यामध्ये होतं प्लेसमेंट, या फटक्यामध्ये होतं टायमिंग, या फटक्यामध्ये होतं कॅल्क्युलेशन, या फटक्यामध्ये होतं हँड हेडचं कॉर्डिनेशन आणि मी म्हणेन त्याचा कॉन्फिडन्स. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कॉन्फिडन्स. हा फटका 4 धावा देऊन जाईल. 4 रनसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतेय. सुमित खेळतोय 2 चेंडू 6 या आकड्यावर संघाला पोहोचवलंय ते 22 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही 9 गेंदे 34 रनों की जरूरत. 9 चेंडू 34 धावा. 9 बॉल्स टू गो ऑन 30-40 विन. हा फुलटो चूक झाली. चुकीचा भुर्रदंड. धावा मिळाल्या 6. आता एकूण धावसंख्या झाली ती 28 आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 28 धावांची गरज.
8 चेंडू आणि 28 धावा. 8 चेंडू 28 धावा. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? पुन्हा एकदा थोडंसं बिघडलंय. सुमितनं मात्र मॅचचा तालेबंद बिघडण्यासाठी सुरुवात केली. त्याची फायर पॉवर बॅटिंग, 1 चौकार 1 षटकार, 2 मध्ये 10 त्यानं कलेक्ट केल्या आणि आता मात्र विजयाचं स्वप्न प्रतिस्पर्धी टीमचं उद्ध्वस्त करण्यासाठी तो सज्ज आहे. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. खचलो नाही, खचणारही नाही, तुटलो नाही, तुटणारही नाही. अगदी आपण पाहताय, थांबलो नाही, थांबणारही नाही, हेच ठणकावून सांगतोय. ओ इथे सुद्धा आपण पाहिलं तर पंचांकडे अपील झाली. आशाभूत नजरेने पाहताय, ते सांगतायत की तुम्ही खरं तर मी म्हणेन आमच्या मानेवरनं बॉल गेला परंतु पंच तटस्थ सांगते. त्यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स आहे. विनोदनं जवळ मी म्हणेन पोलादपूर तालुका सह्याद्रीमधील भरपूर क्रिकेट खेळलंय आणि त्याला ठाऊक आहे चेंडू कुठून गेल्यानंतर तो नो बॉल व्हाईट बॉल करावा, कधी खरं तर मी म्हणेन त्या चेंडूला मात्र पॅनलाइज करावं. नियमांचा अभ्यास याही दोन्ही पंचांकडे आहे. यावेळेला बॉल हवेमध्ये, फलंदाज थोडे चाच पडलेत. जिथे मात्र पाहताय की विकेट किपरनं इथे मात्र नक्कीच चांगला स्टान्स पवित्र आपल्याला पाहायला मिळाला होता. शेवटच्या टप्प्यामध्ये हातांची ओंजल मिटताना झालेली चूक. आता 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज. हार मानू नका आणि इतक्यातच मात्र खांदे खाली करू नका. कॉन्फिडन्स लेवल डाऊन होऊ देऊ नका. पराभवाच्या भीतीनं माघार घेणे म्हणजे स्वतःची लढण्याची क्षमता गमावणे आणि ज्याची लढण्याची क्षमता संपते त्याला विजय कधीच मिळत नाही. आणि म्हणूनच की काय, पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणे जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. अगदी हे खरं तर मी म्हणेन समीकरण इथेही तुम्हाला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा लढावं लागेल आणि लढण्यासाठी स्वतःमधली गुणवत्ता, स्वतःमधला आत्मविश्वास पुन्हा एकदा जागृत करावा लागेल. 6 गेंदे जीतने के लिए और 27 रनों की जरूरत. 6 चेंडू 27 धावा. पहिला फुलटॉस भीमर चूक. 1+ किती मिळतील? 1+2 3 धावा बोनस मिळाल्या. आता 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. आई जननी माता चषक 2025 आपली स्पर्धा आहे सुपर हिट आणि नेक्स्ट बॉल असणार आहे. लुक ॲट द बॉल. नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. जबरदस्त मेहनत, भरपूर कष्ट केलेत या इनिंग मध्ये. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आपण ट्रेन मध्ये प्रवास करतो ना अनिल सर, म्हणतात ना मागचे बघा, चलो आगे अंदर पुरा खाली आहे. हेच काय ते रोजचं आहे आपलं. आता अजूनही भरपूर संधी आहे. सांगावं लागेल फलंदाजाला. 24 धावा आहेत. एखादा नो बॉल अजूनही येऊ शकतो तुम्हाला. एखादा षटकाराला मॅच मध्ये पुनरागमन करता येईल. परंतु गोलंदाजाला आपण सांगूया थोडासा संयम, शांत. जिथे तुम्हाला गोलंदाजी करायची आहे तिथेच तुम्हाला करावी लागेल. इथे मात्र एखादी चूक झाली तर मॅच पासून तुम्ही दूर जाल. मैदानाच्या आतमध्ये एखादी एक चूक मात्र नक्कीच तुमच्या पराभवाचं कारण म्हणू शकते. आणि म्हणूनच की काय, खरं तर मी म्हणेन या मैदानाच्या आतमध्ये चूक न करता तुम्हाला जितकं एक्झिक्यूट करता येईल पॉझिटिव्ह माइंडसेटनं तितकं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. चला वेळ जास्त घेता फिल्डिंग टीम. 3:19 झालेत. 6 गेंदे 24 की जरूरत. एक और व्हाईट बॉल मिळणार जरूर. सचिन सरांनी आम्हाला इशारा केलाय, प्रत्येकाची वेळ येणार असते परंतु ती वेळ येईपर्यंत संयम 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 म्हणजे पेशंट टेम्परमेंट हे महत्वाचं आहे. महत्वाचं आहे हे संयम. आता पाहूया काय घडेल काय बिघडेल. एक और 6 गेंदे. अर्धा मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा इक्वेशन मध्ये झालाय बदलाव. 6-27 असं इक्वेशन होतं. पहिला भीमर, त्याच्यावर 2 आल्या, 3 आल्या टोटल. त्यानंतर वाईट म्हणजे फुकटचा चौकार आलाय. परिस्थिती आणि वेळ या दोन्ही बदलणाऱ्या गोष्टी आहेत. ती वेळ येईपर्यंत वाट न बघता आपला मार्ग सुखकर करण्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजेत. धैर्य आणि कृतीवर मात्र अवलंबून न राहता पटपट पटपट मात्र एक्झिक्युशन करायला हवा. गोलंदाज तयार आहे. हा हाफ टॅकर बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंच आम्हाला टर्न करतायत. पुन्हा एकदा सांगतात की हा ही बॉल आहे व्हाईट बॉल. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या समीप आलोय. आणि आता 6 गेंदे और 22 रनों की जरूरत. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली आहे. किनारा दूर नाहीये. नजर आणि मन स्थिर ठेव. चौकडे संकटाचं पाणी असेल परंतु स्वतःवरचा अडल विश्वास जपून ठेव. स्वतःला ठणकावून सांगावं लागेल बॅट्समन सुमितला
यावेळेला बऱ्याच वेळानंतर मात्र हा इथे मात्र फेकलाय तो. मैदानाच्या मध्ये कोणी जाऊ नका, मैदानाच्या आतमध्ये कोणी जायला तयार नाहीये, तुम्हाला अलाउड नाहीये मैदानाच्या आतमध्ये प्लीज. पंच जे काही असेल ते डिसिजन घेतील. चला सर्व फिल्डर्स एकत्र येऊ नका, 2 अंपायर येतील आणि आमचे किशोर तिकडे गेलेत, म्हणजे आयोजन कमिटीच्या वतीनं ऑन बिहाफ ऑफ किशोर गेलेत. म्हणजे एक सामना किती महत्वाचा असतो बघा. हरले एक लढाई जरी हा माझा अंत नाही आणि पराजय पचवण्यास मज काही खंत नाही. शौक असतील बहुजनांना मज पाडण्याचे, परंतु लाचाराने दबून राहणे मज पसंत नाहीये. आज खरं तर प्रत्येक संघाला जिंकायचं आणि जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला एन्जॉय करतायत आमचे रसिक प्रेक्षक. पुन्हा एकदा रंगात आलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. चला आमचे मुख्य पंच मैदानामध्ये येत आहेत. किशोर एक डिसिजन घ्या, त्यांचं जेवण झालेलं आहे, जर का आपण त्यांना एक्झिक्यूट करू शकता तर लवकरात लवकर करून घ्या. आमचे आशिषजी घाटगे आज या संपूर्ण दिवसभरामध्ये मॅचला एन्जॉय करतायत. अमित दादांची अनुपस्थिती आम्हाला आज खरं तर भासतीये. चला लवकरात लवकर डिसिजन घ्या. दोन्ही टीम्सना आम्ही जरूर सूचित करतोय. त्याचबरोबर आमचे किशोर क्रिकेटच्या क्रीडांगणावर खरं तर 2 संघ एकाच वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळ करत असताना अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक लढाई खरं तर आपण जिंकूच असं नाहीये, प्रत्येक परीक्षा आपण पास होऊ असंही नाहीये, प्रत्येक ठिकाणी आपण यश मिळवूच असंही नाहीये. परंतु प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे जरी नाही घडली तरी सुद्धा या खेळात मात्र जिंकण्यासाठी आपापल्या परीने मात्र प्रयत्न हे अविरत करावेच लागतात. जिथे मात्र प्रयत्नांना दुसरा पर्याय नाहीये. फसू देत पाय, टोचू दे काटा, स्वतःचा निर्माण करावा लागेल, कारण तुम्हाला स्वतःच्याच वाटा निर्माण कराव्या लागतील. चला लवकरात लवकर डिसिजन काय घेतलाय आमच्यापर्यंत अपडेट करा आणि फिल्डिंग बॅटिंग लगेचच आपण सजवून घ्या. ऑब्जेक्शन साठी गेम थांबलाय. चला दत्ता सर आम्हाला अपडेट करतील काय घडले एक्झॅक्टली. विनोद शिर्के आणि सचिन सर आपल्याला पाहायला मिळतात ॲज स्टँडिंग अंपायर्स. चला आवाज थोडा कमी ठेवा, फ्रिक्वेन्सी आवाजाची फ्रिक्वेन्सी थोडी कमी ठेवा आणि लवकर डिस्कस करा. चला पंच
चला आमच्या मुख्य पंचांनी काय डिसिजन दिलाय. चला फिल्डिंग टीम बघा, तुम्हाला मायक्रोफोनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय सांगायचा. नो बॉल पडला, त्यानंतर व्हाईट बॉल 2 पडले, म्हणजे फ्री हिटचा बॉल जो कंटिन्यू होता. जेव्हा फिल्डिंगचं सेटअप चेंज केलं आणि जेव्हा खरं तर फलंदाज मी म्हणेन बदलत नसतात, तेव्हा मात्र तुम्हाला फिल्डिंग बदलता येत नाही. असा हा साधा सोपा नियम आहे. फ्री हिटच्या बॉलला तुम्ही खरं तर फिल्डिंगमध्ये चेंज केला आणि म्हणूनच खरं तर हेच घेरलं ते दोन्ही पंचांनी. आणि मगाशी जो बॉल खरं तर फेर गेला त्या बॉलला नो बॉल डिक्लेअर केलाय, असा हा नियम आहे. त्यामुळे हा नियम आपण या स्पर्धेमध्ये मात्र पुन्हा एकदा या नियमाची ओळख आणि पारख देतोय, म्हणजेच ही अनाउन्समेंट आम्ही करतोय. सो फिल्डिंग करणाऱ्या टीमला आम्ही सूचित करू की या निर्णयाला तुम्हाला सन्मान द्यावा लागेल आयोजकांच्या वतीनं. आणि आयोजकांना आम्ही विनंती करू, साहिल आणि तुमची संपूर्ण टीम, जर का तुम्ही जर कन्व्हिन्स झाला असेल तर तुम्ही लगेच बाहेर या आणि मॅच सुरू ठेवा. कारण या मॅचमुळे पुढच्या काही मॅचेसमध्ये आपल्याला मात्र नक्कीच नवीन आलेल्या टीमसाठी मात्र नक्कीच वेळेचं बंधन आम्हाला तिथे द्यावं लागेल. चला अजूनही आपल्याला बऱ्याच मॅचेस आहेत. फिल्डिंग टीम आणि त्याचबरोबर साहिल, लवकरात लवकर डिसिजन घ्या. किशोर, विनोद, चला आयोजकांच्या वतीनं आम्ही सूचना देतोय, लक्ष असू द्या. 2 पंच ऑपोजिट टीमचा कॅप्टन आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा कॅप्टन, 4 जण तिकडे राहतील आणि आमचे सहयोजक आणि आयोजक. चला सिव्हिल कोर्टात जर का केस सॉल्व्ह होते तर आपल्याला सुप्रीम मध्ये जायची गरज काय? उगाच तिकडचा खर्च आपल्याला परवडेल का? साधा सोपं गणित आहे. पहिला नो बॉल टाकला बरोबर, त्यानंतर 2 वाईट टाकले. बॅट्समन तोच होता जो स्ट्रायकर एंडवर आहे.
त्याच्यानंतर विकेट किपर चेंज झाला, म्हणजे फिल्डिंग तुम्ही चेंज केली. म्हणजे नेक्स्ट बॉल जो डॉट गेला तिथे मात्र पंचांनी घेरलं की फिल्डिंग चेंज झाले, मग पंचांनी तिथे नो बॉल दिला. तर पंचांच्या निर्णयाला सन्मान देणं हे बंधनकारक असणार आहे. दिस इज 1+1=2. दॅट्स इट. चला आता घ्या, चला लवकर लवकर घ्या, आपल्याला बऱ्याच मॅचेस आहेत. चला हे काले कपडेवाले कोण आहेत इकडे आतमध्ये? नाही काले कपडेवाले बॅटिंग वाला तो आकाश बघा. चला अतिरिक्त असतील तर बाहेर या. चला आयोजक किशोर त्यांना घेऊन यायचं ना. चला वेळ झाला, आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे, ताईंना भरपूर लांब जायचंय. आम्हालाही संध्याकाळच्या सत्रामध्ये सूत्रसंचालनाला जायचंय. आज दहीहंडीचे प्रोग्राम आहेत. कमिटी आहेत का? आता कमिटीचा विषय आहे. नाही पण मगाशी आम्ही 1+1=2 सांगितलं, ते जमलं नाही का तुम्हाला?
आता मला अडवेल अशी कोणतीच भिंत नाहीये. कधीच म्हणू नका की तुम्हाला शक्य नाहीये, कारण मॅच मध्ये क्रीडांगणामध्ये युद्धात मी म्हणेन अशक्य सुद्धा शक्य करण्याची ताकद एका योद्ध्यामध्ये असते. आणि काय योद्धा फाईट करतोय. ही फलंदाजी जर का आवडली असेल तर या फायटिंग स्पीड साठी एकदा जोरदार टाळ्या सुमित साठी. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रयत्न चालू आहे, दिशा अजून सापडायची आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडू 10 धावा, 1 षटकार 1 चौकार अजूनही त्याला ठोकायचं आहे. अजूनही सामना कुणी जिंकला नाहीये. जी डोक्यात आहे ते सत्यात उतरल्याशिवाय मागे हटायचं नाहीये, तेच सांगतोय सुमित. ओ काय पुनरागमन करून दिलंय. खरं तर आम्ही नेहमी म्हणत असतो रुबाब हा परफॉर्मन्स मध्ये असला पाहिजे, मैदानात वागण्यात नको. त्यामुळे ॲग्रेशन वर थोडंसं कंट्रोल ठेवा. 1 चेंडू आणि 10 धावा असं इक्वेशन आहे. चला आणि लगेच बाहेर या.